सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएम विरोधामधील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीत 10 उद्या शरद पवारांसोबत बैठक होणार। वकील अभिषेक मनु सिंघवींनीही उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर पुण्यातील मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत उमेदवार याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याची ही तयारी। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेणार। महाराष्ट्रातील ईव्हीएमच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये चर्चा होणार। मार्कडवाडीनंतर कराडच्या कोळीवाडी ग्रामसभेत ईव्हीएम विरोधामध्ये ठराव। मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचा ठराव मंजूर। कोळीवाडी ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेसची सत्ता। मार्कडवाडीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला कार्यक्रम झाला हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, रणजितदादांनी सुनावलंय। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतील। उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। विरोधकांसोबत संवाद साधण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचं स्वागत। 237 नाही तर 288 जणांचं सभागृह आहे असं समजा, जयंत पाटलांचं आवाहन। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे अधिक जागा। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। ठाकरे गटाचा मात्र विरोध। संविधानाचा अपमान करणाऱ्यांची निवड झाल्याची टीका। नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केल्या। फडणवीसांकडून विधानसभा अध्यक्षांचं कौतुक। तर नाना पटोलेंमुळे नार्वेकरांची वाट मोकळी झाली असं म्हणत पोचत टोला। नागपुरात 16 ते 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला। वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात। शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फच्या घशामध्ये जाऊ नये। मनमानी कारभाराला सरकार चाप कसा बसवणार? लातूरमधील घटनेचा दाखला देत राज ठाकरेंचा सवाल। बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवा। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित मागणी। कर्नाटकमधील मराठी भाषिकांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता। सावरकरांचा अपमान करणारा कर्नाटक सरकारचा निषेध करतो। सीमावादावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रतिक्रिया। कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची सुटका तर 90 जणांवर गुन्ह्याची नोंद। बेळगावात महामेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांसोबत झाली होती धरपकड। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवत गावच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलाय। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय नाही। तक्रारी झाल्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल। आदिती तटकरे यांचं मुख्य विधान। 1500 रुपयात लाडक्या बहिणींची मतं विकत घेण्याचा प्रयत्न। तिजोरीवर बोजा पडल्यानं आता मुख्यमंत्री म्हणाले की योजनेचे निकष बदलावे लागतील। संजय राऊतांची टीका। केंद्राकडून लाडक्या बहिणींसाठी विमा सखी योजना। महिन्याला 7,000 रुपये मिळणार तर वर 3 वर्षात विमा सखींना LIC 2,16,000 मानधन देणार। सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना रशियाचा आश्रय। असद यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित स्थळी असल्याची माहिती राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यावर सिरिया बंडखोरांच्या ताब्यात आहे। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।